नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सरकार झुरळांना घाबरतंय. ईडी सुप्रीम कोर्ट पंतप्रधान मोदींचे गुलाम झालेत. खासदार संजय राऊतांचं खोचक टीका. नाशकात मंत्री गिरीश महाजनांनी आमदार सरोज आहिरेंचे टोचले कान. मुख्यमंत्र्यांसोबतचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल करणं योग्य नसल्याचं महाजनांकडून स्पष्ट. आहिरांकडून मुख्यमंत्र्यांसोबतचे संभाषण व्हायरल. परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात. सुकू लागलेल्या पिकांना मिळाला दिलासा. अजूनही जिल्ह्यातले नदी नाले कोरडे. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात स्टिकर विक्री करणाऱ्या महिलेकडून काकडी विक्रेत्या महिलेवर हल्ला. गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. बीडमध्ये कोणतीही घटना घडली की माझं नाव घेतलं जातं. मला कशा प्रकारे बदनाम केलं जात आहे अनुभव घेतोय धनंजय मुंडेंची खंत. सांगलीच्या चांदोरीचे वारणा धरण 66.94% भरलं. तर पाथरपुंजमध्ये 149 मिलीमीटर पावसाची नोंद. सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता. शिवसेनेच्या घटनेकडे केलेलं दुर्लक्ष आणि 4 चौघांवर ठेवलेल्या विश्वासामुळे उद्धव ठाकरेंना फटका बसल्याचं योगेश कदमांचं वक्तव्य. संजय राऊतांना कायद्याचं ज्ञान नाही. ठाकरेंसोबत राऊतांवरही कदम यांची टीका. अमरावतीत एसटी प्रवास भाड्यात 13.56% वाढ. अमरावती नागपूर प्रवास आता 300 रुपये. वाढीव भाडेदर आजपासून अमरावती विभागात लागू. मुंबईच्या माणखुर्द परिसरात बेस्ट बस डिवायडरला धडकल्यानं अपघात. अपघातात डिवायडर जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीचा मृत्यू तर चालक वाहक जखमी. जखमींवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू. जंतर मंतरवर आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. जंतर मंतरवर मोठा गदारोळ. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.